महावाक्यार्थ तो शून्य कैसे बापा, सत्वर नयने पाहा आत्मप्रभा. प्रभाशीत उष्ण दोहीचेही सार, प्रणव हा सारा सार आळतारय्या. ज्ञानदेव म्हणे सोपाना ते ऐसे, निराकार असे आकारासी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातल्या 2 क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन करत आहोत. ज्ञानान्त्यहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि अशेषतः, यज्ञात्वा नेह भूय अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. अर्थात प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान या दोन्ही प्रकारचं ज्ञान अर्जुना मी तुला सांगतो. ते जाणल्यावर तुला आणखी काही जाणायचं शिल्लक राहणार नाही. म्हणजेच माझ्या स्वरूपाची तुला त्याने पूर्ण कल्पना येऊन जाईल. याच्यावरचं चिंतन आपण आतापर्यंत केलं. आज याच अध्यायाचा श्लोक क्रमांक 3, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यत्तपि सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा व्यक्ती तत्वतः. या श्लोकाचं आपण आज चिंतन करणार आहोत की मनुष्याणां सहस्रेषु, सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो भगवंत सांगतात. प्रमाण पहा, त्यावेळचं प्रमाण आहे हजारात एखादा. आज तर लाखात सुद्धा एखादा मिळणार नाही महाराज. आणि या सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी भगवंत तर पुढे जाऊन सांगतात एखादाच मला तत्वतः जाणतो. म्हणजे मला जाणण्याचं ज्ञान त्या सिद्धी प्राप्त केलेल्या हजारो लोकांमध्ये एखाद्यालाच होत असतं. इतकं दुर्मिळ मला जाणून घेण्याचं ज्ञान आहे भगवंत सांगतात. मला समजून घेण्याकरता बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवाम माम प्रपद्यन्ते. भगवंत म्हणतात जन्मोजन्मीची पुण्यही त्याला लागते. एका जन्मामध्ये हे सहज शक्य होत नाही. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यत्तपि सिद्धये यततामपि सिद्धानां विद्विमां कश्चिन्मां व्यक्ती तत्वतः. त्या सहस्र लोकांपैकी एखादा पूर्णपणे भगवंताला जाणतो महाराज. सर्वांनाच भगवंत कळत नाही. भगवंताच्या सान्निध्यात राहणं वेगळं आणि भगवंताला समजून घेणं वेगळं. नामदेवरायांचं आयुष्य गेलं होतं भगवंताच्या सहवासात, परंतु भगवंत कळाला नव्हता. भगवंताजवळ राहणं, वास करणं वेगळं आणि भगवंताला जाणून घेणं वेगळं आहे महाराज. नामदेवरायांवर शेवटी गुरुकृपा व्हावी लागली आणि गुरुकृपा झाली त्यावेळेस भगवंताची व्यापकता नामदेवरायांना कळाली. संपूर्ण आयुष्य भगवंताच्या सान्निध्यात असलेल्या भक्ताची ही अवस्था आहे. तुमचं आमचं तर न बोललेलंच बरं महाराज. कुठं कोणत्या पासंगाला पुरतो आपण सांगा. भगवंत या ठिकाणी स्वतः सांगतायत की असा दुर्मिळ आहे जो मला सर्वार्थानं जाणतो. भगवंताला ओळखणं वेगळं आहे आणि जाणणं वेगळं आहे. भगवंताजवळ वास करणं वेगळं आहे, राहणं वेगळं आहे आणि भगवंताला समजणं वेगळं आहे. नामदेवराय फक्त वास करत होते, राहत होते, सान्निध्य होतं. भगवंत कळाला नव्हता महाराज. कळाला तो गुरुकृपेनं. संपूर्ण प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंत आत्मारूपानं स्थित आहे. कणाकणामध्ये भगवंत व्यापून पुरला आहे.
नामदेवरायांसारख्या अधिकारी भक्ताला इतक्या उशिरानं भगवंत कळाला. तेच माऊली आजच्या या श्लोकावर भाष्य करताना ओवी क्रमांक 10 म्हणतात, पैगा मनुष्यांची या सहस्रवशा माझी विपाइले याची दिवसा तैसे या दिवसे करा बहुअसा माझी विरळा जाणे. भगवंताने जे सांगितलं त्यावर भाष्य माऊलींनी केलं आहे की पैगा मनुष्याची या सहस्रांशा माझी विपाइले दिवसा याची दिवसा तैसे गा दिवसे करा बहु असा माझी विरळा जाणे. भगवंत सांगतायत की अरे पण या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी फार विरळ आहे. नामदेवराज सान्निध्यात असून ब्रह्मज्ञानाचे अधिकारी नव्हते महाराज. गुरुकृपा झाल्यावर ब्रह्मज्ञानाचे अधिकारी बनले. तसं भगवंत सांगतायत की या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी फार विरळ असतो. हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा असते. हजारामध्ये एक आहे. आणि तशी ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या त्या संपूर्ण लोकांमध्ये मला म्हणजे ब्रह्मज्ञानाला निसंदेहपणे यथार्थ जसं आहे तसा जाणणारा हा फार क्वचित सापडतो. भगवंत सांगतात कश्चित यत्तपि सिद्धये. सिद्ध अवस्थेला गेलेला एखादाच. सगळेच ज्ञानी सिद्ध अवस्थेला जात नाही. भगवंत मला म्हणतात की ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून सगळेच ज्ञानी मला पूर्णपणे जाणू शकत नाही. ते जाणण्याकरता सिद्ध अवस्था प्राप्त व्हावं लागते. ती सिद्ध अवस्था प्राप्त झालेला मला मी आहे तसा निसंदेहपणानं मला म्हणजे या ब्रह्माला जाणणारा हा फार विरळ आहे. भगवंत सांगतात क्वचितच सापडतो तो. पैगा मनुष्याची या सहस्रंशा माझी विपाइले याची दिवसा तैसे या दिवसे करा बहु असा माझी विरळा जाणे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.